तर जास्तच. हो, असं असं कशावरून वाटतं तुम्हाला नाना? अरे तुला सांगतो, अरे आज बी शक्ती शिवासंग ऑफिसला जायला घरी आली होती आणि ती स्वतः शिवाला म्हणाली, चल डबल शीट तुला घेऊन जाते म्हणून. काय? डबल शीट? शक्ती मॅडमने नेलं? अहो काल पतूर असं कधीच घडलं नाही. आजवर शिवा शेट कुठल्याच मुलीच्या गाडीवर डबल शीट नाही बसला. आणि आता चक्क शक्ती मॅडम शिवा शेटला डबल शीट गाडीवरून घेऊन गेली. बघत मानलं शक्ती मॅडम ना बाबा, मानलं. नाना, आता तुम्हाला पक्क वाटतंय या दोघांचं लगीन व्हायलाच पाहिजे. नाना, तुम्ही या दोघांच्या लग्नाची तयारी चालू करा. मी काय म्हणतो, येणाऱ्या महाशिवरात्रीला दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊया. वय वय वय, अरे चांगला मुहूर्त आहे. अरे महाशिवरात्रीच्या दिवशी तिथं देवळात शंभू महादेवाचं आणि माता पार्वतीचं लग्न होईल आणि त्यांच्याच साक्षीनं शिवानी शक्तीच्या डोक्यावर अक्षता पडतील. येस, शिवमंगल. शक्ती, बस बस, नको काळजी करस. सगळं ठीक होईल. शक्ती, हे बघ, आपण शिवाला काही होऊ द्यायचं नाही. काही होणार नाहीये त्याला. तू नको काळजी करूस. अगं खूप स्ट्रॉंग आहे तो, मला माहितीये तो स्ट्रॉंग आहे, पण त्याच्या डोक्यातून खूप रक्त व्हायलंय. मला एक कळत नाही, तो बंगल्याच्या मागे गेलाच कशाला? त्याला तर गाडी घेऊन प्रिन्स सरांना घ्यायला जायचं होतं ना. शिवा बंगल्याच्या मागे का गेला होता? ते चेटकोबाच्या गुहेजवळ कशासाठी? त्याला चेटकोबाबद्दल काही कळालं तर नसेल ना?